जबरदस्त लाजवाब बहुत खतरनाक नजारा। बहुत जोराचा पाणीचा प्रेशर आहे या जागेवर, पूर्ण नाका तोंडात पाणी जात आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये। आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे। आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे भंडारदरामध्ये स्थित असलेले हजारो धबधब्यांपैकी काही निवडक सुंदर धबधबे। भंडारदरा परिसर असंख्य धबधब्यांचं एक सुंदर गाव, जिथे एकाच गावात आपल्याला हजारो धबधबे पाहायला मिळतात। समुद्र सपाटीपासून 150 मीटर उंच प्रवरा नदीच्या काठावर वसलेला भंडारदरा हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोल्यात स्थित आहे। भंडारदरा परिसराला आपण अनेकदा एक्सप्लोर केलो आहोत, पण मॉन्सून सीझन मध्ये या परिसरातील धबधब्यांकारण लाखो पर्यटकांना हे गाव आकर्षित करत असते, जिथे मॉन्सून सीझन मध्ये एकाच जागेवर हजारो धबधबे पाहायला मिळतात। आणि मॉन्सून सीझन मध्ये बहरलेल्या याच काही सुंदर आणि निवडक धबधब्यांना एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण आलो आहोत भंडारदरा परिसरात। भंडारदरा नाशिक पासून 70 किलोमीटर, पुणे पासून 170 किलोमीटर, तर मुंबई पासून 190 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। जर आपल्याकडे स्वतःची व्हेइकल असणार तर गुगल मॅपच्या मदतीने आपण थेट इथे येऊन पोहोचू शकतो। तुफान पाऊस आहे मित्रांनो। रात्रभरापासून हा तुफान पाऊस बरसून राहिलाय। हा पाऊस थांबण्याचं नावच नाही घेत आहे। रात्रभर पडणाऱ्या या तुफान पावसाकारण भंडारदरा परिसरातील धबधब्यांचा थोड्याच वेळात रौद्र रूप पाहायला भेटणार होता। भंडारदरा एरियामध्ये आपण हमेशा येतो, पण आज आपण आलो भंडारदराचे काही धबधबे कव्हर करण्यासाठी। आणि भंडारदराच्या धबधब्याची खरी सुंदरता जर पाहायची असेल तर ते म्हणजे मॉन्सून सीझन मध्ये, जेव्हा बहुत भयानक असा पाऊस चालू राहते तेव्हाच। घरून निघलो तेव्हा एवढा जास्त पाऊस नव्हता, पण आता बहुत जोराचा पाऊस सुरू झाला आहे। आपण पाऊस आणि तिथल्या सुंदर नजाऱ्यांबद्दल बोलतच होतो की तितक्यातच आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला रौद्र महाकाय डॅमचा व्ह्यू। बाप रे, खतरनाक का नजारा आहे हा डॅमचा नजारा तर पहा। गाडी लाव इथं। बाप रे बाप रे शपथ, का प्रेशर आहे। अशक्य सुंदर सह्याद्री। भंडारदरा धरणास विल्सन धरण म्हणूनही ओळखले जाते। प्रवरा नदीवर जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर हे धरण स्थित आहे। हे धरण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा या गावात स्थित आहे। विल्सन धरणाच्या जलाशयास आर्थर लेक असेही म्हटले जाते। सेफ्टी पाहून थोडासा समोर जाऊ, आता एकदम कड्यावर जाऊन सुंदर व्ह्यूच्या चक्कर मध्ये वांदे व्हायचे। आपण या जागेवरून थोडंसं समोर चालत गेलो आणि या जागेवरचा जो नजारा पाहायला मिळाला तो पाहून मी शॉकच झालो। बाप रे बहुत लाजवाब
जर आपण भंडारदरा परिसरात येत असणार तर शेंडी गावालगत असलेल्या भंडारदरा डॅमला भेट द्यायला इथे नक्कीच यावे. आपले आजचे सगळे धबधबे एकाच रस्त्यावर असून आपल्याला सगळ्यात पहिले रतनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने समोर जावे लागते, पण त्यासाठी अगोदर फॉरेस्ट डिपार्टमेंटची तिकीट काढावे लागते. कॅश नाही दादा, 500 आहे कॅश. तुम्हाला किती लागणार? 55. प्रशील अंबादे. भंडारदरा परिसरात काही ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्या कारण इथे येत असताना काही कॅश सोबत ठेवणे गरजेचे आहे. इथं फॉरेस्ट चेक नाका आहे. या फॉरेस्ट चेक नाक्यावर प्रत्येकी 55 रुपयाची एक तिकीट काढायला लागते आणि हे तिकीट काढल्यानंतर मग आपल्याला एंट्री दिली जाते. जर आपण फॅमिली सोबत धबधब्याला एक्सप्लोर करण्याचा प्लॅन करत असणार, जिथे जास्त चालायचं नसेल आणि रस्त्याच्या कडेलाच आपल्याला धबधबे पाहायला मिळाले पाहिजेत, तर भंडारदरा परिसर हे एक उत्तम पर्याय आहे. जर आपल्याला एकाच दिवसात 8 ते 10 धबधबे कव्हर करायचे असतील तर गुगल मॅपवर रतनगडकडे जाणारा रतनवाडीचा मॅप टाकावा. पण इथे जात असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या चेकपोस्ट अगोदर असलेल्या डॅमला एकदा नक्कीच भेट द्यावी. सकाळी सकाळी या डॅमचा खतरनाक नजारा कॅप्चर झाला मित्रांनो आपल्या कॅमेऱ्यात. युरोपियन कंट्रीमध्ये असा बहुत मोठा एक धबधबा आहे आणि तो धबधबा कव्हर करण्यासाठी मला विदेशात जायचं होतं, पण आपल्या महाराष्ट्रामध्येच तेवढा जबरदस्त धबधबा आपल्याला पाण्याचा फ्लो पाहायला भेटत आहे. आणि आता आपल्याला कोणत्याच देशात जायची गरज नाही, जेव्हा एवढी सगळी सुंदरता आपल्या आजूबाजूलाच आहे. रतनवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर आपल्याला 5-6 धबधबे पाहायला मिळतात, ज्यातील प्रत्येक धबधब्याची एक वेगळी खासियत आहे. जसा वसुंधरा धबधबा, जिथं असलेल्या एका दगडाने त्या धबधब्याची सुंदरता अजूनच वाढते. जसा बाहुबली धबधबा, ज्याचा पाण्याचा फ्लो कोणत्या मूवीच्या सीनपेक्षा कमी नाही. नानी धबधबा, जिथे आपण गुफेत उभं राहून आपल्या डोळ्यासमोर धबधबा खाली पडताना पाहू शकतो. आणि एक नेकलेस धबधबा, जो सेम एखाद्या मोत्याच्या माळाप्रमाणे नेकलेस असल्याचा भास होतो. भंडारदरामध्ये एंट्री करण्यासाठी 2 फॉरेस्ट डिपार्टमेंटचे चेक नाके आहे. त्याच्यापैकी पहिला जो चेक नाका आहे तो भंडारदरा डॅमकडून जाते, तर दुसरा चेक नाका आहे तो रतनगडकडे जाणारा आहे. तर आपण रतनगडकडे म्हणजे रतनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चेक नाक्यावरून तिकीट काढलो आणि आता या रस्त्यावरून आपल्याला बहुत सारे धबधबे पाहायला भेटल. वा, समोरच्या रस्त्यावरच आपल्याला बहुत मोठा धबधबा दिसत आहे. रतनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्याला अनेक छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतात. या व्ह्यूला पण आपण धबधबाच म्हणू शकतो, पण एकदम बारीक आहे. सगळ्यात पहिले आपण रस्त्यावरून वसुंधरा धबधब्याकडे जाऊ, कारण त्या धबधब्याची सुंदरता हे पाहण्यासारखी आहे. या रस्त्यावरील डोंगरांवरून वाहणारं पाणी तर धबधब्यासारखंच वाटत होतं, पण इथून वाहणाऱ्या नालीचं पाणी सुद्धा धबधब्यासारखंच भासत होतं. हा कोणता धबधबा नाही आहे, इथून वाहत येणाऱ्या शेतीमधलं हे पाणी खाली पडत आहे. हा ना, आपल्याला हा धबधबा म्हणून भासून राहिलाय. शेतीमधून वाहत आलेलं हे पाणी आहे, पण धबधब्यापेक्षा कमी नाही दिसत आहे. अशा शेकडो पाण्याच्या झाडांना कॅप्चर करत आपण निघालो समोरच्या दिशेने. आपल्याला आपल्या टार्गेटवरून भटकायचं नाही आहे. आपला पहिला टार्गेट आहे वसुंधरा धबधबा. आता कितीही सुंदर जागा आली तरी आपण थांबणार नाही, आपण वसुंधरा धबधब्याजवळच जाऊन थांबू. आणि जवळपास चेकपोस्ट पासून 13 किलोमीटर समोर येऊन पोहोचलो आपल्या पहिल्या टार्गेटवर, वसुंधरा धबधब्याजवळ. फायनली एका जागेवर गाडी पार्क केलो. थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला या जागेवर इथं असा ब्रिज पाहायला भेटल. या ब्रिजच्या जस्ट बाजूलाच इथं आपल्याला वसुंधरा फॉल म्हणून लिहून दिसत आहे हा बोर्ड. या बोर्डपासून आपल्याला सरळ चालत जायचं आहे. या पाण्याच्या प्रेशरवरून आपण अंदाजा लावू शकतो का समोर धबधब्याला किती जास्त पाणी असणार. जवळपास 10 मिनिटांची छोटीशी ट्रेकिंग करून आपण जाऊन पोहोचलो एका दुकानाजवळ. जागेवरून असे झरे वाहत येत आहे. हे कोणत्या धबधब्यापेक्षा कमी नाही आहे. या दुकानाजवळ पोहोचताच आपल्याला 2 रस्ते पाहायला मिळतात. समोर 2 धबधबे दिसत आहेत इकडे आणि एक समोर. हा जो उजव्या बाजूचा धबधबा आहे हा बाहुबली धबधबा आहे. तर इथं थोड्या वेळात येऊन आपण कव्हर करू. सगळ्यात पहिले आपण जाऊ समोर जो मेन धबधबा आहे वसुंधरा धबधबा, त्याची सुंदरता आपल्याला पहिले कॅप्चर करायची आहे.
हे बघा, रेलिंग सुरू झाली आहे, म्हणजे आपण एकदम प्रॉपर रस्त्यावर आहोत. 5 मिनिटांच्या ट्रेकिंग नंतर जो नजारा पाहायला मिळाला तो अविश्वसनीय होता. ओ बाप रे, खतरनाक खतरनाक नजारा. वसुंधरा वॉटरफॉल. जोराचा पाणीचा प्रेशर आहे या जागेवर. पूर्ण नाका तोंडात पाणी जात आहे. शूटिंग होतपर्यंत आपला रेनकोट आपण बॅगवर झाकून ठेवला. पुरा गार्डन झालाय, माती ना गार्डन. धुवून टाकू याला. बहुत जबरदस्त पद्धतीने आपण वसुंधरा धबधब्याचे होऊ शकेल तेवढे वेगवेगळ्या पद्धतीने शॉट्स घेतले आहेत. वसुंधरा धबधबा तर बहुत जबरदस्त कव्हर झाला. वसुंधरा धबधब्याच्या जस्ट बाजूलाच बाहुबली धबधबा आहे. पुन्हा या धबधब्याचं नाव बाहुबली दिलं असेल, मला वाटते गावकऱ्यांना दिलं असेल. आता आपण जाऊ बाहुबली धबधब्याजवळ. वसुंधरा धबधब्याच्या अगदी बाजूलाच अजून एक धबधबा पाहायला मिळतो, ज्याला बाहुबली धबधबा सुद्धा म्हटले जाते. या धबधब्याच्या प्रेशर कारण कदाचित याचं नाव बाहुबली धबधबा ठेवण्यात आलं असेल. या दोन्ही धबधब्याच्या बिलकुल मोडीवर एक दुकान आहे. या दुकानामध्ये आपण आपले सामान ठेवून दिलो आणि आता आपण चाललो आहो या एरियामध्ये असलेल्या बाहुबली नावाच्या धबधब्याजवळ. भंडारदरा परिसरातील फॉरेस्ट डिपार्टमेंटने या एरियातील प्रत्येक जागेवर सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली आहे. ज्या जागेवरून पहिले पाण्यातून रस्ता क्रॉस करून समोर जावं लागायचं, अशा जागेवर लोखंडी ब्रिज बसवले. तसेच संपूर्ण नदीच्या काठावर हे रेलिंग बसवण्यात आली आहे. पर्यटकांकडून गोळा केलेल्या तिकीटचा फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप चांगला उपयोग इथे केलेला पाहायला मिळतो. मस्त नदी वाहत आहे, नदी खतरनाक. भंडारदरामध्ये स्थित असलेल्या बाहुबली धबधब्याचा नजारा तर पहा. या जागेवरील काही पायऱ्यांना पार करताच आपल्याला हा धबधबा एकदम जवळून पाहायला मिळतो. वा, आणि अशा प्रकारे बाहुबली धबधब्याचा संपूर्ण निसर्गाचा नजराणा आपल्या डोळ्यात सामावून आपण निघालो आपल्या समोरच्या धबधब्याकडे. धबधब्याच्या नावाप्रमाणेच हा बहुत रौद्र होता, एकदम बाहुबली धबधब्यासारखा. गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून 5 ते 10 मिनिटाची छोटीशी ट्रेकिंग आहे ना. रस्त्याच्या बाजूलाच बहुत सुंदर असं 2 धबधबे आहे, वसुंधरा धबधबा आणि बाहुबली धबधबा. डॅमचा व्ह्यू पाहून आले असणार तर सगळ्यात पहिले आपल्याला वसुंधरा आणि बाहुबली धबधबा पाहायला भेटते.
वसुंधरा धबधब्यापासून तर रतनवाडी हे गाव 7 किलोमीटर अंतरावर असून इथे जातपर्यंत आपल्याला प्रत्येक 500 मीटरवर एक धबधबा पाहायला मिळतो. या 7 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला शेकडो धबधबे पाहायला भेटते. त्याच्यापैकीच काही गिने चुने पण नामांकित झालेले धबधबे आहे. आता इथं पहा, धबधबा नाही पण वाहणारा पाणी बी धबधब्या स्वरूपात दिसत आहे. हो, वसुंधरा धबधब्यापासून 5 मिनिटांची ड्रायव्हिंग करत आपण थोडा समोर आलो आणि समोर येताच एक धबधबा पाहायला मिळाला. वसुंधरा धबधब्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर थोडा समोर आलो आणि आपल्याला पाहायला भेटतंय नानी वॉटरफॉल. नानी वॉटरफॉलची खासियत म्हणजे इथं असलेला लोखंडी स्काय वॉकर, ज्याच्या मदतीने आपण धबधब्याला एकदम जवळून पाहू शकतो. एकदम प्रॉपर पायऱ्या गेल्या आहे. याच पायऱ्याच्या मदतीने आपण डायरेक्ट धबधब्याला जवळून पाहू शकतो. आजूबाजूला असलेल्या झाडाझुडपांतून जाणारा पायरी मार्ग आपल्याला थेट लोखंडी स्काय वॉकरवर घेऊन जातो, जिथून नानी धबधबा थेट डोळ्यांसमोर पडताना दिसतो. जर याच पायऱ्यांद्वारे आपण अजून थोडं वर चालत गेलो तर आपण जाऊन पोहोचतो धबधब्यामागे असलेल्या गुफ्यामध्ये. नानी वॉटरफॉलचे सगळे सुंदर दृश्य डोळ्यात साठवून आपण निघालो आपल्या समोरच्या धबधब्याकडे, जो धबधबा प्रसिद्ध आहे त्याच्या आकारासाठी. नानी वॉटरफॉलच्या थोडंसं समोर आलो तर आपल्याला रस्त्यावरच दिसते नेकलेस वॉटरफॉल. हा वॉटरफॉल सेम एखाद्या गड्यात असलेल्या नेकलेस सारखा दिसत आहे, एकदम मोत्यासारखा. वाह. रस्त्यावरून जाता जाता एक्झॅक्ट डाव्या बाजूलाच हा धबधबा पाहायला मिळतो. रस्त्यावरून जात असतानाच आपल्याला हा भला मोठा असा धबधबा दिसत आहे. तो पाठीमागे जो धबधबा आहे तो नेकलेसच्या आकाराचा आहे आणि म्हणूनच याला नेकलेस वॉटरफॉल म्हणून ओळखले जाते. या धबधब्यापर्यंत जाणारी एकदम प्रॉपर पायवाट असून पायवाटेच्या बाजूलाच लोखंडी रिलिंग बसवण्यात आली आहे. आरामशीर आरामशीर. धबधब्याच्या विरुद्ध दिशेने थोडं समोर जाताच धबधब्याचा प्रॉपर व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतो. नेकलेस धबधब्याची खासियत काय आहे तर हा धबधबा जेवढ्या दुरून पाहू तेवढा क्लिअर दिसते, जेवढ्या जवळ गेलो तेवढा नुसतं फक्त धबधब्याच्या पाण्याची धार दिसते. सुंदर. अशक्य सुंदर सह्याद्री. सगळ्यात पहिले आपण वसुंधरा फॉल कव्हर केला. वसुंधरा फॉलच्या थोड्याशा समोर आलो 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आणि आपल्याला नानी वॉटरफॉल दिसला. नानी वॉटरफॉलच्या जस्ट 2 मिनिट थोडा समोर आलो आणि आपल्याला नेकलेस वॉटरफॉल पाहायला भेटला. नेकलेस वॉटरफॉलच्या जस्ट 1 मिनिटाच्या डिस्टन्सवर अजून एक वॉटरफॉल पाहायला भेटत आहे. इथेही चालले जाऊ. हा आहे वनराई वॉटरफॉल. सध्या याचं नाव वनराई वॉटरफॉल करण्यात आलं आहे, पण पहिले या वॉटरफॉलचं नाव होतं घागर गडद. हां, बरोबर बोललो. या धबधब्याजवळ जाण्याची विशेष काही इच्छा नव्हती. मधात रेलिंग केली आहे. डाव्या बाजूनं रस्ता चालला आहे न उजव्या बाजूनं वाहतं पाणी इकडे असं समोर चाललं आहे.
पण समोर जाताच जो नजारा पाहायला मिळाला तो मजेदार होता. या धबधब्याचं नाव मस्त आहे, वनराई. हो, मोठा आहे रे आता धबधबा. वा, पाहण्यासारखा आहे हा धबधबा. सकाळपासून एवढे धबधबे पाहिलो का हे रस्त्यावरून जात असताना. हा देवराई धबधबा पाहायची इच्छाच नव्हती. म्हणलं गाडी समोर घेतो ना, जातो समोर. पण माहित नाही का झालं ना, आपण थांबलो. थांबल्यानंतर या देवराई वॉटरफॉलचा जो नजारा होता, मा कसम पाहण्यासारखा होता. जर तुम्ही थकले जरी असाल एवढे वॉटरफॉल पाहून, तर इथं येण्यासाठी त्रास नको करा. इथं नक्की या आणि या वॉटरफॉलला नक्की भेट द्या. आतापर्यंत पाहिलेल्या धबधब्यांपैकी या धबधब्याची विड्थ बहुत जास्त होती. वनराई धबधब्यानंतर आपण जाऊन पोहोचलो रतनवाडीमध्ये, जिथे पोहोचताच रस्त्याच्या बाजूला निळ्या रंगाचा पुष्करणी बारव पाहायला मिळाला. आपण सांदनदरीकडे चाललो होतो पण रस्त्यावर आपल्याला अमृतेश्वर मंदिर आणि रतनवाडी हे गाव लागणार. इथं सुरुवातीलाच आपल्याला बघा हे किती सुंदर जागा दिसत आहे. पाणी पण एकदम नीळ आहे, स्वच्छ. पण याच स्वच्छ पाण्यात काही गंदगी पाहायला मिळाली. हा तलाव, पुष्करणी तलाव आहे तर खूप सुंदर, पण इथं एक वाईट गोष्ट पाहायला भेटते, ते म्हणजे प्लॅस्टिक कचरा. एवढ्या सुंदर निसर्गामध्ये आपल्याला या पाण्यामध्ये बघा का पाहायला भेटत आहे कचरा. दिसताय, नुसता प्लॅस्टिक कचरा आहे. या गावातील स्थानिक व्यक्तीला सांगितलं तो कचरा काढण्यासाठी. सो या गावातले लोक ते कचरा काढतो म्हणत होते, तर काढतील थोड्या वेळातच. आता आपण पटकन समोर निघू आपल्या नेक्स्ट आणि फायनल डेस्टिनेशनवर. आता आपला मेन डेस्टिनेशन होता रिव्हर्स वॉटरफॉल, पण तिथे जाण्या अगोदर रस्त्यावरच अजून 2 धबधबे पाहायला मिळाले. भंडारदऱ्यामध्ये जेव्हा कधी आपण धबधबे पाहिले हो, तर या जागेवरची एक खासियत का आवडते का, धबधबे तर आहेच इथं, पण रस्त्यावरून वाहणारं पाणी, जे शेतीचं पाणी खाली पडते, ते पण धबधब्यासारखंच दिसते. आता या जागेवरचा धबधबा पहा, दिसताय? हा धबधबा ना, तशी शेती आहे याच्या पाठीमागं. जे पण पाणी याच्या पाठीमागं डोंगर असेल, त्या डोंगरावरून पाणी असं कंटिन्यू वाहत येते आणि मग शेतीची जी बॉर्डर राहते कुंपण, त्या बॉर्डरवरून पाणी असं खाली पडते आणि रस्त्यावर जाताना असे धबधबे दिसते आपल्याला. संपूर्ण भंडारदरा परिसरात प्रत्येक शेतीच्या बॉर्डरवर असा नजारा पाहायला मिळतो. या जागेवर रस्त्यावरून असं पाणी वाहत आहे, जे कोणत्या धबधब्यापेक्षा कमी नाही आहे. हा सुद्धा कोणता धबधबा नसून शेतीमधून वाहणारं पाणी आहे. या धबधब्याच्या जस्ट पाठीमागं तिथं एक धबधबा दिसत आहे, अमृतेश्वर फॉल नाव आहे या धबधब्याचं, जो पाठीमागून पडत आहे. या जागेवर 2 धबधबे आहे, एक अमृतेश्वर धबधबा आणि इकडे प्रवरा धबधबा. हे दोन्ही धबधबे आपण कव्हर करू शकतो, पण आपल्याकडे बॅटरी कमी आहे, म्हणून आता आपण इथून पटकन समोर निघत आहोत. आपल्या आजच्या दिवसाचा मेन टार्गेट होता रिव्हर्स वॉटरफॉल, जो स्थित होता सांदनदरीमध्ये. पण इथे जाता जाता अचानक जोराचा पाऊस सुरू झाला, ज्या कारण आपल्याला समोर खूप त्रास होणार होता. अचानक भयानक तुफान जोराचा पाऊस सुरू झालाय. या पावसाकारण चारही दिशेला धुकं येण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता चारही दिशेला धुकं पसरून आजूबाजूचा पूर्ण व्ह्यूच गायब झाला, ज्याच्या कारण आपल्याला समोरचं काहीच दिसणार नव्हतं. दादा, सांदनदरी किती दूर आहे? थोडा पुढे जायचं, इकडं असं प्रमाणे गेट आहे. अच्छा, म्हणजे जवळच आहे ना? इथे रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे का? धन्यवाद. पाहता पाहता अचानक धुका आलाय, धुक्या कारण आजूबाजूचा पुरा एरियाच गायब झालाय. आणि अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत साम्रत गावामध्ये.
अचानक भयानक कसा का धोका आला ना. तो पाय समोर धोका दिसताय. हा तो घराच्या पाठीमागं पुरा धोका येऊन राहिलाय. हे जमिनीवर येत आहे पाय धोका. याच धुक्यामध्ये आपण येऊन पोहोचलो सांदनदरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. माहित नाही एवढ्या धुक्यामध्ये आपल्याला काही दिसेल का नाही तर, पण वेट करू आपण त्या जागेवर जाऊन. या धुक्या कारण असं वाटत होतं जणू काही हाच पृथ्वीचा शेवटचा भाग आहे. याच्या समोर काहीच नाही. हाच रस्ता आहे ना. मी बी भटकलेवाने करून राहिलो. पाहता या जागेवर एवढा जास्त धुका आला तर रस्ता बी गायब होऊन गेला. इथून 30 ते 40 मीटर नंतर पूर्ण विजिबिलिटी गायब झाली आहे. असं वाटतंय का समोर काही आहेच नाही. पृथ्वीचा अंत याच जागेवर झाला आहे. याच पृथ्वीचा अंत शोधण्यासाठी आपण निघालो अजून थोडं समोर, जिथं आपल्याला तो रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला मिळणार होता. बापरे, जय महिष्मती. काय दिसताय का समोरचा. रोड बी पुरे चिखल भरले झाले. काही म्हणजे काही दिसत नाही. तर कोट्ट जावा ना कोट्ट नाही. तर एक चांगली जागा पाहू येतात नाही तरच गाडी लावून टाकू. अरे डॉगेश भाऊ, चल भाऊ. आता आपल्यासोबत पुऱ्या टूर भर हा डॉगेश भाऊ राहील. तर समोर आहे ना भाऊ. अरे चावशीन तर नाही ना. चाव नको रे भाऊ एवढ्या जंगलामध्ये. हाय शपथ, जंगलाचा का हॉरर व्ह्यू झाला आहे. दिसतंय का हा व्ह्यू आहे का काय आहे. एखाद्या हॉरर मूवी सारखाच हा सीन दिसतोय समोरचा. चल डॉगेश भाऊ, जास्त टाइमपास करायला नाही परवडत. हे पती परमेश्वरा, सॉरी हे परमेश्वरा, हा धोका जाऊ दे रे भाऊ. जीवनात प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश भेटणारच याची काही गॅरंटी नसते. जवळपास 2 तास बसलो आपण ह्या जागेवर, पण हा धोका काही कमी होत नाही. आणि म्हणून आता आपण निघू आपल्या नेक्स्ट आणि सगळ्यात लास्ट डेस्टिनेशनवर. आपला शेवटचा धबधबा आपला पूर्ण मूडच बदलावून टाकणार होता. एकदम नाराजगीसोबत आपण रिटर्न चाललो. बहुत होप घेऊन आलो होतो का आपल्याला इथं एक रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला भेटल, जो सांदनदरीमध्ये स्थित आहे. बहुत मोठा. अफसोस, काय हरकत नाही. याच नाराजगीसोबत आपण निघालो शेवटच्या वॉटरफॉल जवळ, म्हणजेच रंधा फॉल जवळ. जो वॉटरफॉल आतापर्यंतच्या वॉटरफॉलपेक्षा सगळ्यात रौद्र आणि सुंदर वॉटरफॉल राहणार होता. इकडून असा समोर आल्यानंतर रस्त्यावरच आपल्याला इथे एक बोर्ड दिसत आहे, रंधा फॉल. इथूनच आपल्याला थोडंसं सिमेंट रोडनं खाली उतरत जायचं आहे. मुख्य हायवेच्या अगदी बाजूलाच असलेला रंधा फॉल मुख्यतः पावसाळ्यामध्येच पाहायला मिळतो. हायवेच्या बाजूने एक सिमेंट रोड खालच्या दिशेने जातो. थोडं समोर जाताच 10 रुपयाची एंट्री तिकीट काढल्यावर आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जाते. गाडी कुठे लावायची भाऊ. व्हिडिओ शूट तर करू शकतो, नाही तर धबधब्याजवळ असं काय टेन्शन नाही. त्याचं पाण्याजवळ नाही. एक माणूस गेला वाहून हो का. न्यूजला कधी वाहून गेला. अरे बापरे, उडी मारली होती. मेला का मग. नाही जेवण सापडला पळून गेला तो. या जागेवर गाडी पार्क करताच आपल्याला भल्या मोठ्या धबधब्याचं दर्शन घडलं. बाप रे, हा पाण्याचा प्रेशर आहे का काय खतरनाक. बाप रे बाप. थोडा जवळून जाऊन कॅप्चर करू. इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला
हा धबधबा एकदम जवळून सुरक्षितरित्या पाहता यावा म्हणून या जागेवर सिमेंटचा ब्रिज पण बनवण्यात आला आहे. या जागेवर पाण्याच्या वरून एक मस्त ब्रिज बनवला आहे, आर्टिफिशियल ब्रिज, जिथं उभे राहून सगळे लोक पर्यटकाचा आस्वाद घेत आहेत. पाण्याचं प्रेशर बघत आहे का? सगळ्या बाजूचं पाणी येऊन या जागेवरून खाली चाललाय. आता हा आहे भंडारदराचा नायजेरिया वॉटरफॉल. या खतरनाक मोठ्या धबधब्याच्या अगदी बाजूलाच अजून एक मोठा धबधबा पाहायला मिळतो. याच्या पहिले का लोकांची गर्दी होऊन जाईल, आपण पटकनच त्या पॉइंट वर जाऊ. त्या पॉइंट वरून व्ह्यू पाहण्यासारखा आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. आणि अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीने आपण होऊ शकेल तेवढे एकाच दिवसात अनेक धबधबे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो. बहुत सुंदर नजारा. आतापर्यंत पाहिलेल्या धबधब्यांपैकी सगळ्यात सुंदर नजारा होता या धबधब्याचा.